वेलकम स्टुडंट इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत, हिस्टरी अँड सिविक्स. तर यामधला हा जो सिविक्स पार्ट आहे, या पार्टमधला हा सेकंड चॅप्टर आहे, डायव्हर्सिटी इन अ सोसायटी, म्हणजेच समाजातील विविधता. तर या चॅप्टरचा आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर याच्या आधी हिस्ट्री रिलेटेड जे चॅप्टर्स आहेत त्या चॅप्टर्सचे सुद्धा एक्सरसाइज ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहे, तुम्ही ते सुद्धा बघू शकता. तर चला, आपला सिविक्स मधला सेकंड चॅप्टर त्याचा एक्सरसाइज आहे आणि त्यातला फर्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा. आणि यामध्ये फर्स्ट, टू लिव्ह अमंग व्हरायटी ऑफ कम्युनिटीज इज टू एक्सपिरियन्स, आणि आन्सर आहे वननेस. टू लिव्ह अमंग द व्हरायटी ऑफ कम्युनिटीज म्हणजेच विविध समूहांच्या मध्ये राहण्याचा अनुभव घेणे म्हणजेच एकात्मता होय. सेकंड, इंडिया इज अन इम्पॉर्टंट नेशन ऑफ द वर्ल्ड. तर भारत हे एक महत्वाचा देश जगामध्ये आहे. कोणता? तर आपला भारत देश हा सेक्युलर म्हणजेच धर्मनिरपेक्ष. सेक्युलरला मराठीमध्ये धर्मनिरपेक्ष असं म्हटलं जातं. इंडिया इज अन इम्पॉर्टंट सेक्युलर नेशन ऑफ द वर्ल्ड. थर्ड आहे, कोऑपरेशन मेक्स इन अ सोसायटी हेल्थियर. आता बघा, कोऑपरेशन मेक्स इंटरडिपेंडन्स. इंटरडिपेंडन्स म्हणजेच परस्पर अवलंबन, एकमेकांवरती अवलंबून असतं. तर कोऑपरेशन मेक्स इंटरडिपेंडन्स इन अ सोसायटी हेल्थियर. स्टुडंट्स, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जो बेल आयकॉन दिला आहे त्याच्यावरती बटन प्रेस करा. म्हणजेच 6th स्टँडर्डचे जे एक्सरसाइज, तुमच्या स्टँडर्ड्सचे जे व्हिडिओज जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. नेक्स्ट आहे सेकंड क्वेश्चन, आन्सर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स इन वन सेंटेन्स. एका वाक्यात आपल्याला उत्तर द्यायचे आहेत. फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय कोऑपरेशन. कोऑपरेशन म्हणजे सहकार्य करणे म्हणजेच काय, किंवा सहकार्य म्हणजे काय. आन्सर, कोऑपरेशन इज अ प्रोसेस ऑफ शेअरिंग अँड हेल्पिंग ईच अदर इन सॉल्विंग प्रॉब्लेम्स अँड रिमूव्हिंग डिफिकल्टीज. सहकार्य म्हणजे काय? एकमेकांना मदत करणे, एकमेकांचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी किंवा एकमेकांच्या अडचणी सोडवण्यासाठी एकमेकांना मदत करणे, याला सहकार्य असं म्हटलं जातं. सेकंड, व्हाय हॅव वी एक्सेप्टेड द प्रिन्सिपल ऑफ सेक्युलरिझम. ओके, सेक्युलरिझम म्हणजेच धर्मनिरपेक्षता हा प्रिन्सिपल आपण का स्वीकारला आहे. आन्सर, we have great linguistic and religious diversity in our country, and in order to preserve this diversity in a sound and healthy manner, we have adopted the principle of secularism. तर आपल्या देशामध्ये भाषेमध्ये आणि धर्मामध्ये भरपूर प्रमाणात विविधता आहे. विविध देशात, आपल्या या देशामध्ये विविध धर्माचे लोक तसेच त्यांची विविध भाषा बोलणारे लोक आहेत. तर ती त्यांची जी भाषा आहे, त्यांचा जो धर्म आहे, हा चांगल्या पद्धतीने राहावा, तो प्रिझर्व्ड इन द डायव्हर्सिटी टू साऊंड अ हेल्दी मॅनर, या सगळ्यासाठीच आपण सेक्युलरिझम हा प्रिन्सिपल ॲक्सेप्टेड केलेला आहे. थर्ड, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन 2 or 3 sentences. फर्स्ट, व्हॉट इज इट दॅट शोज द युनिटी इन इंडियन सोसायटी. तर भारतातील समूहामधील युनिटी शो कशा प्रकारे केली जाते किंवा एकता कशामधून दाखवली
जाते. तर आपल्या भारतातील एकता ही कशा कशामधून दाखवली जाते हे बघा. आन्सर फर्स्ट पॉइंट, देअर आर मेनी लँग्वेजेस, रिलिजन्स, कल्चर्स, कस्टम्स अँड ट्रॅडिशन्स. तर भारतामध्ये भरपूर भाषा, धर्म, वेगवेगळे संस्कृतीज आहेत, वेगवेगळे रूढी आहेत इन द इंडियन सोसायटी. बट डिस्पाइट our differences, we are living together for many years. जरी वेगवेगळं हे लँग्वेजेस, रिलिजन्स असले तरी सुद्धा आपण भरपूर वर्ष ही एकत्र राहतो. सेकंड, दिस हॅज डेव्हलप्ड अ फिलिंग ऑफ वननेस. आणि याच्यामुळे एकात्मतेची भावना निर्माण होते. अँड दिस वननेस हॅड लीड टू युनिटी इन द इंडियन सोसायटी. आणि या एकात्मतेमुळेच आपल्याला आपल्या भारतामध्ये एकता आहे किंवा युनिटी आहे हे आपण त्यावरून शो करू शकतो, दाखवू शकतो. आता सेकंड क्वेश्चन, व्हेन डू कॉन्फ्लिक्ट्स अराइज इन अ सोसायटी. तर समूहामध्ये कॉन्फ्लिक्ट्स म्हणजेच भांडण किंवा एकमेकांचे विचार न पटणे हे केव्हा होऊ शकतं. आन्सर बघा. फर्स्ट, डिस्प्यूट अँड कॉन्फ्लिक्ट्स अराइज when there is a lack of agreement in the opinion, ideas and views of people. तर जेव्हा लोकांच्या मध्ये त्यांचे ओपिनियन्स किंवा त्यांच्या वेगवेगळ्या आयडियाज, त्यांची जी मतं आहेत यांच्यामध्ये त्या एकमेकांना जे तेव्हा पटत नाही तेव्हा त्यांच्यामध्ये भांडणं व्हायला सुरू होतात. सेकंड, just as there is cooperation in the society, so also at times there can be differences of opinion, dispute and conflicts. तर प्रत्येक समूहामध्ये जेव्हा लोकांची मतं वेगवेगळी असतात किंवा इतरांची मतं त्यांना पटत नाही त्यावेळेला त्यांच्यामध्ये भांडणं होतात. प्रिजस्टिस अँड मिसकन्सेप्शन्स अबाउट इच अदर टू कॅन ऑल्सो लीड द कॉन्फ्लिक्ट्स. प्रिजस्टिस म्हणजे एकमेकांबद्दल आदर नसणे किंवा एकमेकांच्याबद्दल चुकीचा गैरसमज करून घेणे, याच्यामुळे सुद्धा ही भांडणे होऊ शकतात. थर्ड, व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ कोऑपरेशन. सहकार्याचे फायदे काय आहेत. फर्स्ट बघा पॉइंट, कोऑपरेशन मेक्स इंटरडिपेंडन्स in society healthier and allows inclusion of everybody in the society. तर सहकार्यामुळे परस्पर अवलंबन निर्माण होतं, त्यामुळे सोसायटी हेल्थियर अँड अलाउज इन्क्ल्युजन ऑफ, आणि प्रत्येकाला त्याच्यामध्ये सहभाग घेण्याचा संधी मिळते. सेकंड, इट इज अ प्रोसेस ऑफ इन्क्ल्युजन अँड ऑफ मूव्हिंग अहेड टेकिंग अलॉंग ऑल द सेक्शन्स ऑफ सोसायटी. चला फोर्थ क्वेश्चन आहे, यू सी टू चिल्ड्रेन क्वारलिंग, व्हॉट वुड यू डू. जर तुम्ही दोन मुलं भांडताना बघत आहात तर त्यावेळेला तुम्ही काय कराल. सो स्टुडंट, हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनचा आन्सर इथं मी माझ्या पॉईंट्सनुसार लिहिलेला आहे. तुम्ही सुद्धा तुम्हाला यात वेगळे काही पॉईंट्स ॲड करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. आता आन्सर बघा. फर्स्ट पॉईंट आहे, आय विल एक्सप्लेन टू द चिल्ड्रेन दॅट क्वेरलिंग विथ वन अनदर इज बॅड. म्हणजे मी त्या मुलांना समजावून सांगेन की एकमेकाशी भांडणं हे चुकीचं आहे. सेकंड, आय विल ॲडवाइज देम टू रिझॉल्व कॉन्फ्लिक्ट्स थ्रू अंडरस्टँडिंग अँड विथ अ स्पिरिट ऑफ फ्रेंडशिप. तर त्यांना मी उपदेश देईन किंवा सांगेन की जे काही तुमचं भांडण आहे ते समजूतदारपणाने एकमेकाला समजून घेऊन सोडवा, आणि त्याचबरोबर त्यांना मी मैत्रीचे महत्त्व सुद्धा समजावून सांगेन. देन थर्ड, आय विल एक्सप्लेन टू देम द इम्पॉर्टन्स ऑफ टॉलरन्स. तर अशा ह्या 3 पॉईंट्समध्ये या क्वेश्चनचं आन्सर मी कव्हर केलेलं आहे. फिफ्थ, you are the chief minister of the school cabinet. What are the functions you would perform? तर तुम्ही शाळेमध्ये पंतप्रधान या पदावरती आहात, स्कूल कॅबिनेट, तर त्यावेळेला तुम्ही कोणकोणते फंक्शन्स परफॉर्म कराल किंवा कोणकोणती कार्य तुम्ही त्यावेळेला कराल जर तुम्ही चीफ मिनिस्टर ऑफ द स्कूल कॅबिनेट असाल तर.
आन्सर बघा. आय वुड परफॉर्म द फॉलोइंग फंक्शन्स ॲज अ चीफ मिनिस्टर ऑफ द स्कूल कॅबिनेट. तर शाळेच्या मंत्रिमंडळामध्ये मी जर चीफ मिनिस्टर या पोस्टवरती असेल तर काय काय कार्य करेन बघा. फर्स्ट, मेंटेन द डिसिप्लिन अँड ऑर्डर इन अ स्कूल. सेकंड, ensure that the different committee members of the school cabinet are doing their duties well. तर स्कूलमध्ये ज्या वेगवेगळ्या कमिटीज आहेत त्या कमिटीमध्ये जे मेंबर्स आहेत ती त्यांची त्यांची कार्य व्यवस्थित करतात का नाहीत हे बघून. आणि थर्ड, कोऑर्डिनेट विथ द ऑल मिनिस्टर्स टू इन्श्युअर दॅट द डे टू डे ॲक्टिव्हिटीज ऑफ स्कूल आर कॅरीड आउट इन अन ऑर्गनाइज्ड मॅनर. त्याचबरोबर बाकीचे सुद्धा जे मिनिस्टर्स आहेत त्यांच्याशी मी कोऑर्डिनेट करीन की शाळेचे जे डे टू डे ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या व्यवस्थित पार पडतायत का नाही त्याच्यामध्ये मी लक्ष देईन. तर या सुद्धा क्वेश्चनचा आन्सर हे मी 3 पॉईंट्समध्ये दिलेलं आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या प्रमाणे जर याच्यामध्ये आणखीन काही पॉईंट्स ॲड करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. तर चला, याच क्वेश्चन बरोबर आपला हा चॅप्टरचा एक्सरसाइज संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.